तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम, बहुमतासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करा. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची टीव्हीके समोर अट. भाजपला एक तर विरोधकांना दुसरा न्याय का? विरोधकांचा राज्यपालांना संतप्त सवाल. मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी बंगालच्या दौऱ्यावर, शपथविधीसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार. 10वीचा निकाल जाहीर, एकूण 9 विभागातले 92% विद्यार्थी उत्तीर्ण. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, यंदाही निकालात मुलींचीच बाजी. नीदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अखेर अटक. गेल्या 27 दिवसांपासून फरार होती नीदा खान. आज नाशिक न्यायालयात नीदाला हजर केलं जाणार. जलील यांनी नीदा खानला पाठिंबा दर्शवला होता. MIM अशा प्रवृत्तींना पाठिंबा देते. मंत्री संजय शिरसाटांचा MIMवर हल्ला. TCS कंपनी लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणी 6 पैकी 2 आज पुन्हा चौकशी. न्यायालयीन कोठडीतून चौकशीसाठी पुन्हा घेतलं ताब्यात. शाहरुख हुसेन, शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमनची होणार चौकशी. भोंदू अशोक खराच्या बँक लॉकरमध्ये घबाड. 1 कोटीहून अधिक किमतीचे दागिने, अमेरिकन डॉलर्स जप्त. पत्नी कल्पना खराच्या नाशिकमधल्या लॉकरवर सुद्धा कारवाई. फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजाला अटक. आर्थिक फसवणुकीची तक्रार, टेंभुर्णे पोलिसांनी केली अटक. महाराजावर 2,35,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार. भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा पाहणी दौरा. नालेसफाईची कामं पारदर्शकपणे पार पडावीत. पावसाळ्यामध्ये जलमय परिस्थितीचा सामना करावा लागू नये. नालेसफाईच्या कामांची अमित साटम यांच्याकडून पाहणी. भांडूपमध्ये पालिकेच्या जागेवर गांजाची शेती. भाजप नगरसेविकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड. जागृती पाटलांच्या आदेशानुसार गांजाची शेती केली उद्ध्वस्त. नागपूर मनपाच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान राडा. अतिक्रमण कारवाईला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध. नगरसेवक वसीम खान यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. व्यावसायिकांच्या पुनर्वसनाची वसीम खान यांची मागणी. जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार. लोणावळ्यामधला धक्कादायक प्रकार. तब्बल 1.5 वर्षानंतर गुन्ह्याची नोंद. लोणावळ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना. तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव. 9 वर्ष अत्याचार करून धर्मांतरासाठी केलं ब्लॅकमेल. संतप्त जमावानं आरोपीच्या घराला लावली आग. राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा घोटाळा. अविनाश पाठकांना बीड न्यायालयात हजर केलं जाणार. सध्या पाठक बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. पुण्यामध्ये दारूच्या नशेत मित्रानंच केली मित्राची हत्या. मुंढवा पोलिसांकडून अल्पवयीन मुलगा ताब्यात. बीटी कवडे रोड परिसरातल्या भाग्यश्री नगर इथली घटना. पार्किंग शुल्कामध्ये 40% वाढीचा प्रस्ताव. मुंबई महापालिकेकडून प्रस्तावाला तत्वतः मंजुरी. स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी बाकी. रस्त्याबाहेरच्या पार्किंग सुविधांवर नवे दर लागू. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर 15 मे रोजी धडकणार. शेतकरी नेते राजू शेट्टींचा इशारा. कोकणातल्या शेतकऱ्यांना गृहीत धरलं जातं, शेट्टींचा आरोप. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका. केळीच्या बागा सुकत असल्यानं शेतकरी संकटात.